आपल्या या महायुतीच्या पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित व त्याचप्रमाणे आपले खासदार जे आज आपले केंद्रीय मंत्री झाले, आयुषचा स्वतंत्र प्रभार आणि आरोग्य राज्यमंत्री म्हणून, त्यामुळे हा योगायोग साधून आजचा कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमाला उपस्थित या देशाचे मंत्री आदरणीय खासदार आता खासदारच येते सगळं, अजूनही लोकांचे मंत्री बसूनच नाही राहिलं. त्या दिवशी एक असंच बोलत होतो, आमचे खासदार साहेब, अरे म्हणे मंत्री झाले ना, आता थोडं प्रॅक्टिस करून घ्यावं लागेल आपल्याला सगळ्यांना, म्हणून त्यासाठी आम्ही तुम्हाला आवर्जून बोलावलंय. आणि निवडून आल्यानंतर आपली सगळ्यांची इच्छा होती, शेगावमध्ये त्यांचा कार्यक्रम झाला, त्यांचं आपण स्वागतही केलं, पण जळगाव आणि संग्रामपूरमधल्या कार्यकर्त्यांची, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची इच्छा होती की भाऊंनी यावं, त्यांचा आपण भेटावं, त्यांचा सत्कार करावा. आणि त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची विस्तारित कार्यकारिणीची पण बैठक होती. मग आम्ही हा विचार केला की भारतीय जनता पार्टीची विस्तारित कार्यकारिणीची बैठक घ्यायची आहे आणि त्यामध्ये मंत्री महोदयांना सत्काराला बोलायचं आहे. मग त्यानंतर पुन्हा विचार आम्ही केला की मग फक्त भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणीची बैठकच का घ्यायची. आता एकत्रितपणे, एक जिन्सीपणे, एक ताकदीने जर पुढे जायचं असेल तर आता भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी सोडून महायुतीची विस्तारित कार्यकारिणी घ्यावी, अशा पद्धतीचा विचार झाला. आणि आपण महायुतीचे सगळे घटक पक्ष जे आहेत, मग राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, रयत क्रांती असेल, RPI असेल, यांचे सगळे प्रमुख पदाधिकारी आपण सत्कारासाठी आणि कार्यकारिणीच्या बैठक याच्यासाठी आपण बोलावलेत. याला आपण आपले मंत्री महोदय उपस्थित झाले, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा अभिनंदनही करतो मंत्री झाल्याबद्दल, पुढील कार्याकडे शुभेच्छाही देतो. आणि आजच्या या बैठकीला उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि सर्व सहकारी, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी व आदरणीय मंच व उपस्थित सर्व रयत क्रांतीचे आमचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी, RPIचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी व सर्व उपस्थित माझ्या माता भगिनी, उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम भाऊंचा तर आपण सगळ्यांनी सत्कार केलेला आहे आणि हा इतिहास घडलेला आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये यापूर्वी वासनिकजी झाले असतील, आडसोडजी झाले असतील, परंतु खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्याचा भूमिपुत्र हा पहिल्या वेळेस केंद्रामध्ये मंत्री झाला, हे आपल्यासाठी भाग्याचं आहे. आणि मंत्री करणारे आपण सगळ्या समोर बसलेले जे आहेत ना, तेच मंत्री करणारे सगळे आपण निष्ठावान कार्यकर्ते आहात सर्व पक्षाचे. आपल्याच ताकदीवर, आपल्याच उमेदवारीवर आणि आपल्याच चांगल्या प्रकारे नियोजनावर आज भाऊंना आपण केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचवलं. आणि निश्चितपणे अपेक्षा आहे की केंद्रीय मंत्री झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये आता केंद्राच्या ज्या योजना आहेत त्यांनी 3 टर्ममध्ये चांगल्या प्रकारे राबवल्यात, परंतु आता वजन वाढलेलं आहे. केंद्रामध्ये मंत्री म्हणून वजन वाढलेलं आहे आणि त्यामुळे त्या वजनाचा फायदा आपल्या जळगाव जामोदच्या तराजूमध्ये जास्त पडला पाहिजे, हीच सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की आदरणीय भाऊ निश्चितपणे आपल्या या मतदारसंघासाठी भरीव कार्यक्रम जे आहेत केंद्र शासनाकडून ते आणतील. आणि त्यातले काही कार्यक्रम तर त्यांनी आणलेले पण आहेत, काही ठिकाणी त्या घोषणा करतील आणि बरेचसे त्यांच्याही नियोजनामध्ये जळगाव मतदारसंघ पुढे कसा गेला पाहिजे. आणि आज जो इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकीच्या गोष्टींमध्ये जळगाव मतदारसंघ जो बळकट झालेला आहे, त्यापुढे आता अजून काय करता येईल हा मी पण विचार करतो आणि ते पण विचार करता. आणि निश्चितपणे
ते आपल्याला या मतदारसंघासाठी भरीव प्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम देतील आणि त्यामधून मतदारसंघाचा विकास साधला जाईल. आपण लोकसभेचं इलेक्शन पाहिलं. एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये खोटं बोलण्याच्या माध्यमातून, अफवा पसरवण्याच्या माध्यमातून बऱ्याचशा समाजांना गैरसमज, संभ्रम तयार करून मतदान घेण्याचा प्रयत्न झाला. मग ते संविधानाचा विषय असेल, आता त्या विषय तो संपलेला आहे. संविधान बदलणार मोदीजींनी सांगितलं. मोदीजी निवडून आल्यानंतर, आपलं पंतप्रधान व्हायच्या दिवशी त्यांनी संविधान डोक्याला लावून पूजा केली आणि सगळ्यात पूजनीय ग्रंथ जर कोणता असेल देश चालवण्यासाठी तो संविधान आहे हे त्यांनी डिक्लेअर सुद्धा केलं. तरी पण मागच्या याच्यामध्ये जो फटका बसला तो बसलाच. आरक्षण जाणार एवढ्या वेळेस सांगितल्यानंतर आताही सांगितलं, तेव्हाही सांगितलं होतं की आरक्षण कोणाचा बापही घालू शकत नाही. एवढा पण सांगितल्यानंतरही लोकांमध्ये संभ्रम तयार करण्यास ते यशस्वी झाले. पण तो हे 72 कार्यकर्ते जळगाव मतदारसंघातले मी तुम्हाला सॅल्यूट करतो की या कार्यकर्त्यांनी पाहिजे त्या प्रमाणात त्या इंडिया आघाडीचे हे नेरेटिव्ह जे आहेत, खोटं बोलणं आहे, अफवा आहेत, हे संभ्रम आहेत, हे जास्त प्रमाणात इथं पसरू दिले नाहीत आणि एक चांगला लीड या मतदारसंघामध्ये दिला. त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि अभिनंदन सुद्धा करतो. परंतु आपण हे विसरून चालणार नाही की 15,000चा जरी लीड असला तरी मी जे गणित काढलेलं आहे, सर्वांचे एकत्र जर केले, म्हणजे इंडिया आघाडीचा उमेदवार असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा असेल, पुन्हा अजून अपक्ष उमेदवार असतील, वंचित बहुजन आघाडी असेल, या सगळ्यांची जर एकत्र बेरीज केली आणि आपली जर संख्या, आपण आपल्याला भेटलेले मतदान जर बघितले तर आपण 15,000 मायनस आहे. जरी लीड आपण त्या याच्यामध्ये 15,000 दिला असेल तरी आपण या सगळ्यांना एकत्रितपणे जर केलं आणि 50% आपल्याला मतदान भेटायला पाहिजे होतं, तेवढं भेटलं नाही. त्यामध्ये 15,000 आपण कमी पडलो. तुम्हाला आठवत असेल की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण 51% मतदान घेतलं. 51%, 1,03,000 मतदान आपण मागच्या विधानसभेत घेतलं. आणि म्हणून आताही सुद्धा आपण 51%ची निवडणूक आपल्याला आता विधानसभेसाठी लढायची आहे. काही मोठी लढाई नाही आहे, पण गाफील राहून चालणार नाही. नाहीतर मग आता भाऊनी म्हटलं की काही मोठी लढाई नाही आहे, त्यामुळे आता काय भाऊ करत बसतात, आपल्याला काय घेणं देणं आहे. तुमच्याच भरोशावर ते मोठी बोलतोय मी. मोठी नाही आहे, परंतु आपण सचेत राहिलं पाहिजे. जे खोटं नाटं, अफवा, ज्याच्या काय संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न होतो त्याचं व्यवस्थित चांगल्या भाषेमध्ये आपण उत्तर दिलं पाहिजे. आपण जे सकारात्मक काम मतदारसंघामध्ये केलं ते सकारात्मक काम लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि त्या माध्यमातून लोकांना आपलंसं केलं पाहिजे. आता हे भर कशी करता येईल? जर आपल्याला 51% मतदान घ्यायचं आहे तर बापूंनी सांगितलं त्याप्रमाणे की आपण लोकसभेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या काम केलं, परंतु काही कार्यकर्ते जे आहेत ते जी एक उत्साह असतो, जो एक आग असते मनामध्ये, ती आग कमी दिसली. बरोबर आहे ना? खोटं का खरं? जी आग पाहिजे ना ती आग थोडीशी कमी दिसली आणि त्यामुळे आपल्याला मताधिक्य कमी झालं. फक्त तेवढी आग जी आहे ती जर आपण या विधानसभेमध्ये व्यवस्थित पेटवली प्रत्येकाच्या मनात, ते 15,000 जे आपण 51%च्या गणितामध्ये कमी आहे ते निश्चितपणे 30,000 आपण पुढे गेल्यावर राहणार नाही. आणि त्याचं कारणही आहे की आपला मतदार सुद्धा एक लिथार्जी म्हणतात, एक ठीक आहे येऊनच जाते, बघूया, होते आहे. म्हणून आपला मतदार सुद्धा 15% कमी मतदानाला गेला. घरी राहिला, कुठे गावाला गेला, एवढं सिरियसली आपण घेतलं नाही आपल्या मतदारांनी सुद्धा, जे आपल्या विचाराचे आहेत. आणि म्हणून 15 ते 20,000 मतदार आपलं स्वतःचं मतदान या विधानसभेमध्ये कमी झालं. आपल्याच लोकांनी मतदान केलं नाही. थोडं ठीक आहे, येतच आहे, सीट होऊन जाईल. आणि म्हणून या सगळ्यांचं जर गणित केलं तर आपले जे मतदार आहेत आणि इथं जो कार्यकर्ता बसलेला आहे सगळ्या पक्षांचे,
त्यांनी जर एक चांगल्या प्रकारे नियोजन केलं आणि ताकदीनं काम केलं तर आपला एकनेक मतदार जर आपण बाहेर काढू शकलो तर कोणतीही ताकद आपल्याला हरवू शकत नाही, कोणती ताकद हरवू शकत नाही। आणि महायुतीचं सरकार जर म्हणत असाल तर संपूर्ण महाराष्ट्रातले मुख्यमंत्री असतील, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, सगळ्यांना 100% आत्मविश्वास आहे की महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार, 100% येणार। पण त्यासाठी जो कार्यकर्ता असतो, जो पदाधिकारी असतो, तो किती मेहनत घेतो, किती मनावर घेतो, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। आणि तसंही तुम्हाला माहिती आहे महायुतीचं ते आपले जे आहे ते सरकार निश्चितपणे येणार आहे, काही आपल्याला जोडतोड करण्याची आवश्यकता भासणार नाही। पण काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आपण आणू आणि ते आणण्याची सगळी कलाकारी आपल्याला माहीत आहे, माहित आहे की नाही? कोणत्याही पद्धतीने आपण आणू शकतो, कारण वरते केंद्रामध्ये तर आपलं मोदीजींचं सरकार आहे, आपले तिथं मंत्री आहेत, खासदार साहेब, आणि केंद्रामधलं सरकार जे आहे लोकांनाही समजतं की केंद्राचं पाठबळ असल्याशिवाय महाराष्ट्राचं शासन किंवा महाराष्ट्रातला विकास त्या गतीनं पुढे जाऊ शकत नाही, हे सर्वसामान्य जनतेला समजतं। हे लोकांपर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल, कारण आपण 5 वर्ष जर मागचे बघितले असतील तर 2.5 वर्ष जे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि त्यांचे नेते कधीही केंद्राकडे गेले नाहीत, विकास कामासाठी गेले नाहीत की आम्हाला ही केंद्राची योजना द्या, एवढे पैसे द्या, हे द्या, ते द्या, कारण त्यांना लाज वाटायची की जो धोका जो आहे, जो विश्वासघात आहे, जो ज्या पद्धतीने 2019 मध्ये जनतेसोबत केला, जनादेशाचा अपमान केला, कोणत्या तोंडानं ते मोदीजीकडे आणि त्या सरकारकडे जाणार आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी हजारो कोटी लाखो कोटी आणणार, लाज वाटायची। आणि मग 2.5 वर्ष विकास थांबला, 2.5 वर्ष या महाराष्ट्रातला विकास थांबला। ज्या योजना आपण चांगल्या चालू केल्या त्या मागच्या 5 वर्षामध्ये त्या पूर्वीच्या त्या एक योजना बंद करण्याचं काम केलं आणि केंद्र शासनाकडून अमाप पैसा भेटत असताना एकही पैसा आणण्याचं काम त्यांनी केलं नाही, उलट दुष्कर्म हे केलं की त्यासाठी राज्याचा जो हिस्सा लागतो तोही दिला नाही आणि त्यामुळे केंद्राच्या सगळ्या पैसा ब्लॉक झाला। बळीराजा, मी एक छोटे उदाहरण देणार आहे। या महाराष्ट्रामध्ये बळीराजा प्रकल्प हा मोदी सरकारने आणि मोदी शासनाने डिक्लेअर केला, त्यामध्ये 38 प्रकल्प जे आहेत त्या महाराष्ट्राला सिंचनाचे घेण्यात आले, त्याच्यावर पैसा सुरू झाला, महाविकास आघाडीचं शासन आलं आणि त्यामध्ये जो बळीराजा प्रकल्पावर आपण महाराष्ट्र शासनाने जेवढा खर्च केला तेवढा केंद्र शासन पैसा द्यायचा, जो आपण 2019 पर्यंत आणला। त्यामध्ये आपला जिगाव प्रकल्प होता, त्यामध्ये आपला आरकचेरी होता, आलेवाडी होता, आपला सोंडी होता, 1 रुपयांनी आणला नाही आणि मग 2.5 वर्ष हे प्रकल्प आपले खाली राहिले, बंद राहिले। आणि त्यानंतर आणि असे बरेच प्रकरण सांगता येतील की याने बंद केले। तुम्हाला माहिती असेल 2 वर्ष आपल्या या प्रकल्पाच्या सुप्रमासाठी फाईल माननीय मुख्यमंत्री उद्धवजी साहेबांच्या कॅबिनमध्ये रात्रंदिवस पडलेल्या त्या सडत होत्या। 10 वेळेस गेलो असेल जलसंपदा मंत्र्यांकडे, ते एकच सांगायचे की उद्धवजीने सांगितलं की भाजपचा आमदार असेल त्याचं काम फाईल करायची नाही। 2.5 वर्ष या मतदारसंघातल्या जनतेला जो प्रकल्प आतापर्यंत पूर्णत्वास गेला असता ते प्रकल्प रोखण्याचं पाप त्यावेळेस त्यांनी केलं। आणि म्हणून जी चीड होती, जी आग होती आणि जो जनादेशाचा जनतेनं दिलेला सरकाराचा अपमान जो केला जनतेचा, त्याचा बदला घेण्याचं काम आपण केलं। आणि मग नंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, त्यानंतर अजितदादा असतील, यांना आपण सोबत घेऊन पुन्हा जनादेश मिळालेलं महायुतीचं सरकार आपण या महाराष्ट्रात आणलं आणि त्याचाच परिपाक आहे की आपल्या सगळ्या सुप्रमा लवकर झाल्या आणि आज रोजी आपण चोंडी प्रकल्प या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये लोकांच्या सेवेमध्ये आपण लोकार्पण करतोय। वितरण व्यवस्था आपली शेतकऱ्यांच्या
शेतापर्यंत पूर्ण झालेली आहे, त्याचं लोकार्पण करतोय ना. आलेवाडीनं आर कचेरीची सुप्रमापन आणली आणि त्या दोन्ही प्रकल्पाचं 1 वर्षाच्या आतमध्ये शेतकऱ्यांना पाणी देण्याचं नियोजन आपलं झालेलं आहे. त्याची सगळी टेंडर प्रोसेस झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आपला जिगाव प्रकल्प आणि इस्लामपूर. अहो, इस्लामपूरची तर एवढी मजेदार हिस्ट्री आहे मंत्री महोदय की 2 वर्ष केंद्र शासनाकडून पर्यावरणाची मान्यता घ्यायची होती, ती सुद्धा फाईल केंद्राकडे 2 वर्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं सरकार येईपर्यंत ती फाईल पुढे गेली नाही. केंद्राकडे पर्यावरण मान्यतेची फाईल साधी पाठवली नाही. पण आपलं शासन आल्यानंतर त्याचा आपण सगळे क्लिअरन्स घेतले आणि त्याचंही आता काम चालू झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिगाव प्रकल्प. जिगाव प्रकल्पावर जो मागच्या मी जेव्हापासून आमदार झालो 2004 ते 2019 मधले 5 वर्ष 14 ते 19 भरपूर पैसा मिळाला, तो त्याच्यासाठी ॲड झाला. पण जेवढा पैसा मिळाला त्या 15 वर्षामध्ये, नागपूरच्या 2.5 वर्ष 17.5 वर्षामध्ये जेवढा पैसा मिळाला असेल जिगाव प्रकल्पावर, त्यापेक्षा जास्त निधी 2.5 वर्षात माननीय देवेंद्रजी आणि माननीय एकनाथरावजीच्या माध्यमातून त्या जिगाव प्रकल्पावर आला. आज जिगाव प्रकल्प आपल्या दुपटी क्षेत्रात आहे. धरणाचे जे गेट असतात त्याचं काम चालू झालेलं आहे. 900 कोटीचं काम चालू झालेलं आहे. 3400 कोटी रुपयांचे जे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, लाभार्थ्याच्या शेतामध्ये वितरण व्यवस्था असते पाईपद्वारे पाणी पोहोचवण्याचं, त्याचे सुद्धा टेंडर झाले आणि त्याचं सर्वेक्षण होऊन आता त्याचंही काम चालू होते आहे. म्हणजे जोपर्यंत 2026 मध्ये आपला हा जिगाव प्रकल्पाचा पहिल्या टप्प्याचा आपण पाणी अडवणार आणि 44,000 हेक्टरला शेतकऱ्यांना आपण 2026च्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये पाणी देणार. त्यातलं 24,000 हेक्टर आपल्या मतदारसंघातला आहे, 2 तालुक्यातला आहे, 3 तालुक्यातलं 24,000 हेक्टर. आणि म्हणून तोही दृष्टिक्षेपात आपला प्रकल्प आलेला आहे. जोरात आपलं मदत पुनर्वसनाचं काम चालू आहे, गावठाणाचे कामं चालू आहेत, घराईचे कामं चालू आहेत आणि 2026 मध्ये आपण तो प्रकल्प पहिल्या टप्प्याचा पूर्ण करतोय. आणि त्याचा नंतर आपला एक सांगतो, हे सिंचनाचं मी का सांगितलं असेल तुम्हाला, कारण भाऊंच्या माध्यमातून बळीराजा प्रकल्पाला पैसे येत गेले. नॅशनल हायवे जो आहे जळगाव ते नांदुरा, तो त्यांच्याच कामात त्यांच्या मार्फत आला. आपण शेगाव पासून तर बरामपूरपर्यंत आपल्या हद्दीतला तो सुद्धा नॅशनल हायवे डिक्लेअर झाला. त्याचं टेंडर निकाल दुर्दैवानं काय झालं होतं 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी, की आपली जी 140 गावाची पाणी पुरवठा योजना होती ती 10 मीटरच्या आतमध्ये होती. त्यामुळे त्यांनी ते टेंडर रद्द केलं. मग त्यानंतर ते रद्द केल्यानंतर आपण प्रयत्न केला, कारण त्याच्यामध्ये ते पाईपलाईन हटवण्यासाठी नॅशनल हायवेनं आम्ही पैसे देणार नाही, तुम्ही पाईपलाईन हटवून द्या. MGP तेवढा 25-30 कोटी रुपये 40 कोटी रुपये MGP खर्च करत नव्हती. आणि म्हणून खासदार आपलं मंत्री महोदय आम्ही तो रेट्रो फिटिंग मध्ये तो प्रकल्प टाकला आणि 220 कोटी रुपये पुन्हा त्या 150 गावावर आणले आणि आज ती पाईपलाईन आपण नॅशनल हायवेला जागा मोकळी करून बाहेर केली. आणि ज्या गावांमध्ये जुने इन्फ्रास्ट्रक्चर होते पाणी पुरवठा योजनेचे, त्या सगळ्या गावांमध्ये आपण नवीन इन्फ्रास्ट्रक्चर करतोय आणि 86 टाक्यांचं बांधकाम आपलं नवीन चालू आहे, जेणेकरून 2056 मध्ये जेवढी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येला 1 लिटरही पाणी कमी पडणार नाही. याचं नियोजन त्या 220 कोटी त्या योजनेवर आणून आपण नॅशनल हायवेचाही मार्ग मोकळा केला आणि 2056 पर्यंत या मतदारसंघात पाण्याची टंचाई 2000 पाणी टंचाई तो पुढे येणार, पण शुद्ध पाणी या मतदारसंघाला मिळणार. या पद्धतीचं आपण नियोजन, कारण त्यामुळे नॅशनल हायवेचे आपला प्रकल्प पुढे गेला आणि आता तो टेंडरवर लागतोय. त्याचाही पाठपुरावा खासदार साहेब करतायला, म्हणजे मंत्री महोदय करता. आता ते खासदार साहेबाचं कसंच करावं समजत नाही आम्हाला. तुम्ही मंत्री झाल्यामुळे पेच झाला तो. आता ते प्रॅक्टिस थोडी होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे तेही आपण प्रयत्न करतोय. आणि एक तुम्हाला फक्त आज सांगतो, कारण आता तुम्ही रस्त्यावर जाणार आहात, तुम्ही बूथवर लढाई करणारे कार्यकर्ते आहात, पदाधिकारी आहेत. आणि बूथवरचा कार्यकर्ता हा सक्षम असला पाहिजे, सक्रिय असला पाहिजे, त्याला माहिती असली पाहिजे. त्यासाठी आज सांगतोय की या देशातला
एकमेव मतदारसंघ जळगाव जामोद हा येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षात असा राहणार आहे. एकच वर्ष, 1.5 वर्ष पण नाही. या देशातला हा ग्रामीण भागातला मतदारसंघ, या देशातले जेवढे ग्रामीण मतदारसंघ असतील त्या ग्रामीण मतदारसंघामध्ये जळगाव जामोद हा प्रत्येक वाडी वस्ती, एकही गाव, एकही गल्ली नसेल की त्यामध्ये शुद्ध पाणी मिळणार नाही, तेही सरफेस ड्रिंकिंग वॉटर. म्हणजे सगळ्या धरणावरून योजना, कोणालाही विहिरीचं किंवा बोरचं पाणी पिण्याची आवश्यकता भासणार नाही. देशातला हा पहिला मतदारसंघ राहणार आहे, पहिला त्याचं कारणही सांगतो. 150 गावची योजना आपली झालेलीच आहे. शेगावचा आपला पाणी पुरवठा, त्याच्यावरही आपण 24 तास शेगाव शहराला पाणी, 24 तास. जसं शहरामध्ये 24 तास पाणी असतं नळाला, तसं शेगाव शहरामध्ये आध्यात्मिक म्हणून माननीय देवेंद्रजींनी जो प्रयत्न केला आणि केंद्राकडून निधी आला, तोही प्रकल्प आपण त्याच्यात बसला. तर 24 तास पाण्याची योजना तिथं चालू आहे काम करणं. आज आपली चिंचोली असेल, आकाश भाऊच्या माझ्या मतदारसंघातली ती योजना पूर्णत्वाच आहे. त्यामध्ये काही गाव मतदारसंघातले आपल्या आहेत आणि काही आकाश भाऊच्या आहेत. दुसरी आपले मनसगाव 30 गाव योजना असेल, ती अंतिम टप्प्यात आहे, ती आपण 2-4 महिन्यामध्ये चालू करणार आहे. त्यातही आकाश भाऊच्या आपले दोन्ही गाव आपण कंबाईन केले, जे शेगाव तालुक्यात राहिलेले गाव होते. मग आपलं गोराळा धरण असेल, या गोराळा धरणावर पण आदिवासी जे पाडे राहिले होते त्यांना तिथून योजना ती पूर्णत्वास जाते आहे. आणि राजुरा धरणावर 12 गावाची योजना आपण टाकली, ती पूर्णत्वास जाते आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये येणाऱ्या 1 वर्षही नाही, त्याही पूर्वी हा मतदारसंघात एकही वाडी वस्ती आदिवासी पाडा कोणताही धरणाच्या शुद्ध पाण्याविना राहणार नाही. ही मतदारसंघ या देशातला पहिला मतदारसंघ आहे. आपण बरेच विचार करतो किंवा आपण ऐकतो बारामती मतदारसंघ, तो आता आपलाच मतदारसंघ आहे, समजा दादांचा मतदारसंघ आहे, पण त्यापूर्वी आदरणीय पवार साहेबांचा होता, सुप्रियाताईंचा आहे. त्यांनी कधीही कुठेही शेअर करावं माझ्यासोबत विकासाच्या व्हिजनवर. लोकांना काय पाहिजे? सगळ्यात पहिले लोकांना पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर, पिण्याचं पाणी, ज्या मूलभूत सुविधा आहेत. आज आपण या 15-20 वर्षामध्ये मूलभूत सुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास आपण पूर्ण कंप्लिशनवर आहोत. तर मग रस्त्याचा बॅकलॉग असेल, नॅशनल हायवे असेल, सिंचनाचा असेल, पिण्याचा पाण्याचा असेल. आणि बारामतीमध्ये काय परिस्थिती आहे? आज 60 वर्ष एका कुटुंबाचं राज्य असल्यानंतर 40% गावामध्ये पिण्याचं पाणी नाही. टँकर आणि विहीर आणि बोरचं पाणी घ्यावं लागतं. जेव्हा अजितदादा आज आपल्यासोबत आहे बापू, पण जेव्हा दादा इथं आले होते जळगावमध्ये, त्यापूर्वी म्हटलं तर दादा आपल्यावर बोलतील, कारण बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं हे 140 गावच्या योजनेवर बोला आणि हे मीच आणली असं सांगा, कुठेचा काही संबंध नाही वगैरे 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 होतं. म्हटलं आपणही माहिती घेऊन ठेवा त्यांच्या मतदारसंघाची. म्हणून बारामती मतदारसंघाची माहिती मी जमा करून ठेवली आणि त्यामध्ये 40% गावामध्ये पिण्याचं पाणी सरफेस ड्रिंकिंग वॉटर नाही, जे विहिरीहून आणि बोरहून घ्यावं लागतं. काही ठिकाणी टँकर चालू असतात. 60 वर्ष राज्य केलं एकाच घराण्याचं राज्य. आणि म्हणून हे छोटं काम नाही आहे, पण त्यातही काही खुटापटा चालतात, तो वेगळा विषय आहे, त्याच्यावर आपण जायचं नाही. आपल्याला पॉझिटिव्ह राजकारण, आपल्याला सकारात्मक राजकारण करायचं आहे. कारण हा मतदारसंघ भाई KR पाटील आमदार तिथपर्यंत, माझ्यापर्यंत हा मतदारसंघातले सगळे आमदार आपण बघितले असतील, कोणीही घाणेरडं राजकारण या मतदारसंघात केलेलं नाही. एक चांगल्या प्रकारचं एक सकारात्मक राजकारण या मतदारसंघात झालेलं आहे. आणि म्हणून अराजकतेकडे मतदारसंघ नेणाऱ्यांनी लक्षात ठेवावं की हा मतदारसंघातली जनता अतिशय सुज्ञ आहे, जे भाई KR पाठवून तर आतापर्यंत. आणि म्हणून त्याही पुढे आपण जाऊन सांगणार आहे की जेव्हा आपल्या ह्या सगळ्या गोष्टी मंत्री महोदय आपल्या पूर्ण होत आहेत, नॅशनल हायवे पासून तर पाणी पुरवठा सगळा विषय, मग लोक विचारतात भाऊ तुम्ही 20 वर्षामध्ये हे सगळं केलं व्यवस्थित, किडनीचे आजार थांबले, सगळ्या गोष्टी झाल्या, तरुणांना नोकरीसाठी किंवा तरुणांना बेरोजगारीसाठी तुम्ही काय केलं? मी एक आज सांगतो, कारण कार्यकर्त्यांनी, मी आज ह्या सुरुवात आहे आपली, कार्यकर्त्यांना माहिती असलं पाहिजे की कोणताही मतदार, हा एकतर मतदारसंघ एका बाजूने पहाड आहे, हा मतदारसंघ एका बाजूला थांबलेला मतदारसंघ आहे. त्यामुळे एकाकडून विकासाची आपली सगळी बंद विकास आहे. आणि म्हणून 20 वर्षातलं जे व्हिजन आपलं होतं की पहिले बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, आता नॅशनल हायवे आपले झालेले आहेत, चालू होत आहेत, सगळं होत आहेत. आणि शेवटी इंडस्ट्री आणि उद्योगाला लागतं काय?
कोणता उद्योगपती या मतदारसंघात आला असता की ज्याचे रस्ते नाही आहे, नॅशनल हायवे नाही आहे, रेल्वे नाही आहे, पाणी नाही आहे, अशा मतदारसंघात कोण उद्योगपती धंदा टाकणार? आणि म्हणून आपण आज या परिस्थितीमध्ये आलेला आहे की आपले नॅशनल हायवे कंप्लीट होत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं इंडस्ट्रीसाठी लागतं पाणी. आज जिगाव प्रकल्प आपला 2 वर्षात पूर्ण होत आहे आणि त्यातलं 15% पाणी हे उद्योगांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे पाणी असल्याशिवाय कोणताही मोठा उद्योग तिकडे येत नाही. आणि म्हणून आता पुढचे 5 वर्ष जे आहेत ना ते आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे वर्ष आहे. आणि मला विश्वास आहे या पुढच्या 5 वर्षामध्ये हा मतदारसंघ उद्योग नाही तर सगळ्याच याच्यामध्ये परिपूर्ण असलेला मतदारसंघ बनवल्याशिवाय आपण राहणार नाही. कारण रेल्वे लाईन आपण दुसरी पण एक शेगाव तर आहेच, पण आपल्या आता जामोद आणि सोनाळामध्ये 2 रेल्वे स्टेशन आपले होत आहेत. अकोल्याहून येणारी खंडवा जाणारी रेल्वे जी आहे ती आता आपल्या मतदारसंघातून जात आहे. मी असेल मंत्री महोदय आम्ही त्याचा सातत्यानं पाठपुरावा केला. आजची परिस्थिती ॲक्विजिशन शेतकऱ्यांचं झालेलं आहे. मी शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांनी सांगणार आहे, आज जरी तुम्हाला कमी पैसे वाटत असले तर डॉक्टर कुठे तुमच्या सोबत आहे, तुम्हाला एकही पैसा कमी भेटू देणार नाही. जरी आज पैसे भेटले तरीही पुढचे वाढीव मोबदला कोर्ट असेल किंवा कोणताही विषय असेल किंवा शासनाकडे भांडण्याचं काम असेल तुम्हाला तुमचा हक्क मिळून देईल. कारण जिगावमध्ये ज्या पद्धतीने आपण एकन एक हक्क जास्तीचा पैसा मग कोर्टात केसेस टाकल्या, त्यानं शासनावर दबाव आणला आणि डचाही मुद्दा सोडवला आणि कोट्यावधी रुपये 485 कोटी रुपये मंत्री महोदय आपण कब्जे हक्क जो असते की ज्या शेतकऱ्यांना प्लॉट मिळतो डुबीतवाल्यांना त्याच्यावरही शासनाचं होतं की त्याच्याकडून पैसे घ्यायचे कब्जे हक्काचे 2 नंबरचे 1 नंबरमध्ये करायसाठी 485 कोटी रुपये शेतकऱ्यांचे त्या जिगाव प्रकल्पातले आपण माफ करून आणले. माफ 1 रुपयाही शेतकऱ्याला खर्च होऊ दिला नाही. डचे जे झाडांचे पैसे 125 कोटी रुपये आपण या मतदारसंघात आले. आज शेतकरी खुश आहे. त्यामुळे याही लाईनवरचं ज्यांचं नुकसान आहे, ज्यांना कमी वाटते, त्यांना निश्चितपणे भविष्यामध्ये कोर्ट असेल कुठेही असेल कोणत्याही माध्यमातून त्यांना मोबदला आपण जास्तीचा मिळवून देऊ, आम्हाला शब्द आहे. आणि म्हणून आता हा मतदारसंघ जो आहे हा आता परिपूर्णतेकडे जाते आहे सगळ्या गोष्टीमध्ये. आता पुढे जे आहे 5 वर्ष ते उद्योग धंद्याचे आपले 5 वर्ष आहे. आणि आजच तुम्हाला सांगतोय की आज आपला इथेनॉलचा प्रकल्प पूर्ण मंजूर झालेला आहे केंद्राकडून. भाऊ केंद्राकडून आपला इथेनॉलचा 100 KLPDचा प्रकल्प पूर्ण मंजूर झालेला आहे आणि त्यामध्ये 1 लाख लिटर रोज आपण इथेनॉल बरेच एवढा मोठा प्रकल्प आपण मंजूर करून आणलेला आहे. पण मी आणलेला आहे, पण माझी तेवढी ताकद नाही. कारण 125 कोटीचा जो प्रकल्प आहे मी मंजूर तर करून आणला, पण जेव्हा नियोजन पाहिलं तर 125 कोटीचा प्रकल्प त्याच्यावर बँकेचं घेणे हे घेणे माझ्या बच्ची गोष्ट नाही, माझ्या अवकातीच्या बाहेरचं काम आहे. आणि म्हणून मी आव्हान करणार आहे की मतदारसंघामध्ये जे या प्रकल्पाला टेक ओव्हर करू शकतात की हा प्रकल्प तुम्ही मंजूर करून आणला, हा आम्ही करतो, मी त्यांनाही द्यायला तयार आहे. आणि पुण्याच्या बी 2 कंपनी आहेत की त्या म्हणतात कुठे साहेब तुमच्याजन होत नसेल, तुमची अवकात नसेल तर आमच्याकडे द्या, आम्ही हा इथेनॉलचा प्रकल्प करतो. इलेक्शन नंतर तो प्रकल्प मी कोणाला मी देणार आहे, कारण माझ्याच्याने तो स्वतःच्याने होणार नाही, तेवढे पैसे माझ्याजवळ नाही आहे. त्यामुळे कोणी ना कोणी उद्योगपती आणून तो प्रकल्प आपण त्यांना देऊ. मंजुरात झालेल्या सगळ्या आपल्या परमिशन आलेल्या आहेत. आणि दुसरा आज सांगतोय की जेव्हा आपण 26 मध्ये जिगाव प्रकल्पाचं पाण्याचं आपण हे करतोय, पहिल्या टप्प्याचं पाणी अडवतोय, 24,000 हेक्टर या 2 तालुक्यात 3 तालुक्यामध्ये येणार आहे. चोंडी, आलेवाडी, आर कचेरी हेही आपण 1 वर्षात पूर्ण करतोय. म्हणून त्याच पद्धतीनं प्लॅनिंग आपलं आहे की त्या 2 वर्ष जेव्हा 26 मध्ये पाणी येईल त्याबरोबर त्याच्यापूर्वी 2 तालुक्यामध्ये साखर कारखाने पुढे गेले पाहिजे. कारण पाणी असलं तरच साखर कारखाने होऊ शकतात. आपल्याकडे डार्क झोन होतं, पिण्याचं पाणी नव्हतं, तिथं साखर कारखाने कसे करायचे. आणि म्हणून आज बरेच लोक येऊन गेले पश्चिम महाराष्ट्रातले की भाऊ आम्हाला जागेचा प्रश्न निपटून द्या, आपल्याला साखर कारखाना आम्ही तुमच्या मतदारसंघात टाकतो, कारण जिगावचं पाणी येते, बाकी धरणाचं पाणी येते. त्यामुळे एक कारखाना जर आपल्याला चालवायचा असेल तर फक्त 5 ते 7 हजार हेक्टर मध्ये ऊस लागतो. आपलं तर 24,000 हेक्टर काय जिगावर आपलं सिंचन होणार आहे. त्यामुळे 2 कारखाने आपल्या ज्यात चालू शकतात आणि असंख्य लोक तयार आहेत.
कारखाने टाकण्यासाठी, त्याचंही नियोजन आपलं झालं. आणि त्यासाठी आपण जळगाव जामोद तालुक्यामध्ये तर 500 एकरची आपली ई क्लासची लँड जी आहे ती सुद्धा भाऊ आपण MIDC साठी प्रपोज केलेली आहे. कारण जळगावमध्ये ई क्लासची जमीन जी आहे ती 500 एकर एकाच ठिकाणी आहे. त्या एकाच ठिकाणी जमिनीवर मोठी MIDC टाकून त्यामध्ये साखर कारखान्याला जमीन देऊन तिथं आपण साखर कारखाने, 2 साखर कारखाने, 1 साखर कारखाना असेल, 1 इथेनॉलचा प्रकल्प, 2 प्रकल्प जरी चालू झाले तर या मतदारसंघातल्या बेरोजगारीचा आणि हाही विषय शेतकऱ्यांचा विषय संपेल आणि चेहरा मोहरा बदलून जाईल, ही माझी खात्री आहे. आणि त्याच पद्धतीनं आपलं आयुष्यातलं पुढच्या 5 वर्षातलं प्लॅनिंग आहे. शेवटच्या मुद्द्यावर थांबतो, कारण बाकी अजून खूप मुद्द्यावर पुढे करूया जशी जशी आवश्यकता भासेल. पण एकच सांगतो की शेतकऱ्यांसाठी तुम्हालाही माहिती आहे, पीक विमा आपला जवळपास खरीपचा आता संपत आलेला, थोडाफार राहिलेला तोही टाकणं चालू आहे. पण काय होतं, जेव्हा पीक विम्याचा विषय असो, मदत द्यायचा विषय, तेव्हा KYC करायची असते, आधार लिंकिंग करायचे, एक करायचं. शेतकऱ्यांना भाऊ आम्ही आपले कार्यकर्ते ठेवून कॉम्प्युटर घेऊन एकाएकाला घरी जाऊ की KYC कर, आधार लिंक कोणाची राहिलेला, प्रत्येकाला निरोप देऊन या 2 वर्षामध्ये आपण आपले माणसं आपण स्वतः बसवले. आणि कोणी शेतकरी वंचित याची काळजी, PM किसान योजना असेल, त्या योजनेमध्ये जवळपास 8,000 शेतकरी वंचित होते. आपल्या कार्यकर्त्यांनी स्वतः बसून, स्वतः कॉम्प्युटरवर जाऊन, स्वतः घेऊन गावापर्यंत फिरून लोकांना बोलवून त्यातल्या त्रुट्या काढून त्यांना आपण बसवण्याचा प्रयत्न केला. आताही काही राहिलेल्या काही शेतकरी 10 वेळेस निरोप दिला येत नाही आणि तेच लोक आपल्याजवळ येतात की आम्हाला काही भेटलं नाही. माझं आव्हान आहे, जोही कोणत्या शेतकरी योजनेमध्ये वंचित असेल त्याने आपल्या ऑफिसवर यायचं. त्याची काय अडचण आहे, सगळ्या वेबसाईट आपल्याजवळ आहेत, सगळ्यांचा बायोडाटा आपल्याजवळ आहे, कोण कशापासून वंचित आहे. आज आपली खरडून गेलेल्या शेतीच्या अतिवृष्टीची जी मदत आहे ती आपली जवळपास 95%च्या वर मदत वाटून झालेली आहे. 1400 शेतकरी संग्रामपूर तालुका आणि 800 शेतकरी जळगाव तालुका काही त्रुटीमुळे, कोणाच्या आधार लिंकिंग राहिलेलं आहे, कोणाचं खातं दुसरं दिलं पण आधार कार्ड वेगळं दिलेलं आहे, असे 1400 आणि 800 2400 लोकांच्याच त्रुट्यामध्ये आलेला आहे. त्याही त्रुट्या काढणं चालू आहे आणि 8 ते 10 दिवसामध्ये तेही पुन्हा अपलोड करून तोही शेतकरी कोणताही वंचित राहणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि म्हणून आम्ही रात्रंदिवस काम करतो, फक्त एवढं ते कर्तव्य आमचं. आणि जे कर्तव्य असल्यामुळे ते करतो. प्रत्येक वीकला आम्ही जाऊन मदत पुनर्वसन कार्यालयामध्ये बसलेलो असतो, पीक विम्याच्या ऑफिसमध्ये असतो. आपला पीक विमा जो आहे तो खरीपाचा संपत आलेला आहे, काही थोडाफार राहिलेला आहे. आणि 30 ऑगस्टपर्यंत, त्या दिवशी केंद्रीय मंत्री आपले भाऊ पण त्या बैठकीला होते, 30 ऑगस्टपर्यंत कंपनीला आपल्याला शब्द दिलेला आहे की दोन्हीही पीक विमा आम्ही 100% 31 ऑगस्टच्या पहिले जमा करू. आपण त्याचा पाठपुरावा करणार आहे, रोज पाठपुरावा करणार आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की जळगाव संग्रामपूरमध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या काही चुकी झाल्या हरभराच्या याच्यामध्ये. मग त्यांनी ते स्टँडिंग क्रॉप वगैरे वगैरे असं त्याच्यावर टिक केलं, त्यामुळे ते रिजेक्ट झाले. 15,000 शेतकऱ्यांचे हरभऱ्याचे क्लेम जे आहे ते रिजेक्ट झाले. पण त्या दिवशी मंत्री महोदयाने आम्ही जे मीटिंग घेतली त्यामध्ये 15चे 15,000 रिजेक्ट झालेले आपण मंजूर करून घेतलेले आहेत. त्यामुळे हरभऱ्याचा शेतकरी जो असेल, जे पेपर गाजले होते किंवा हरभऱ्याचा शेतकरी वंचित राहणारा 15,000 लोकांचा विषय आहे, तोही आता सॉल्व्ह झाला. त्यांचेही पैसे 31 ऑगस्टपर्यंत आपण जमा करतोय. आणि म्हणून आपल्याला घाबरायचं कारण नाही, आपल्याला संभ्रमित होण्याचं कारण नाही. जे आपण करतो ते प्रामाणिकतेने करतो, आपलं कर्तव्य म्हणून करतो. पण जे जे या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेत असतील, आंदोलनं करत असतील, निवेदनं देत असतील, त्यांनाही मी सांगू इच्छितो, त्यांचाही मी सन्मान करतो. कमीत कमी हे तरी पाहतो, कारण मला सकारात्मक राजकारण, निगेटिव्हिटी माझ्या डोक्यात येत नाही. जेही काही असं करत असतील त्यातल्याही काही गोष्टी माझ्या नजरेतून शेतकऱ्यांच्या जर सुटल्या आणि त्या निवेदना आंदोलनामुळे माझ्या लक्षात आल्या तर तोही त्यांना मी आभार मानतो की त्यांच्यामुळे माझ्या लक्षात आल्या आणि त्या मी पुढे नेल्या. कारण शेवटी प्रत्येकाला आपल्या शेतकऱ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. काही गोष्टी जर माझ्या स्मरणात आल्या नाही, कोणी आणून दिल्या, विविध मार्गाने आणून दिल्या, तर त्याही पूर्ण करण्याची ताकद तुमचं कर्तव्य म्हणून मी करतोय. आणि याही पुढे माझं हे म्हणणं राहते की पश्चिम महाराष्ट्रात आपण राजकारण पाहतो, जेव्हा विकासाचं राजकारण असते, मदतीचं राजकारण असते, तेव्हा सगळ्या पक्षाचे पुढारी एकत्र येऊन भांडतात.
आपण वेगळे का भांडतो? तुम्ही लोकप्रतिनिधीला निवडून द्यायला आहे, कोणत्याही पक्षाचा असेल, विरोधातला असेल, त्यांनी येऊन बसावं की भाऊ हे झालं नाही, हे आपल्याला करावं लागते. खांद्याला खांदा लावून माझं कर्तव्य मी करण्यास तयार आहे. परंतु बाकीच्या गोष्टीमध्ये आपण डोक्यात अफवा, संभ्रम, खालच्या स्तराची भाषा, ही अशोभनीय भाषा या मतदारसंघाला न आवडणारी भाषा आहे, न आवडणारी भाषा आहे. म्हणून कोणी विचलित होण्याचं कारण नाही आहे. कोणी मला शिव्या देत असेल, खालच्या दर्जात बोलत असेल, काही दखल घेण्याचं कारण नाही आहे. आज मी पुन्हा शेवटचं सांगतोय, कोणी दखल घ्यायची नाही. मला शिव्या देत आहेत, देऊ द्या. मला काही काही खालच्या स्तरावर लिहित आहेत, लिहू द्या. एक कार्यकर्त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे, खालच्या पातळीवर कोणीही त्याला उत्तर द्यायचं नाही. खालच्या पातळीवर जायचंच नाही. तुमच्याकडे पॉझिटिव्ह टाकण्यासाठी अमाप तुमच्याजवळ योजना आहेत, अमाप गोष्टी आहेत. लाडली बहीण योजना असेल, कालपासून लाडली बहीण योजनेच्या खात्यामध्ये पैसे टाकणं चालू झालेले आहे. खूप आपल्याजवळ मटेरियल आहे, पॉझिटिव्ह मटेरियल आहे, जे लोकांना आवडतं, जे आपण केलं ते टाका. कोणी किती खालच्या स्तरावर टीका करू द्या, लिहू द्या, त्याला उत्तर विकासाच्या कामानं द्यायचं की तुम्ही लिहित आहे ना, पण हे असे विकास कामं झाले, हे काम झालं, ते काम झालं, हे काम झालं, ते काम झालं, हे पॉझिटिव्हली द्या. आणि आज माझी शेवटची नम्र विनंती आहे की हा मतदारसंघ भाई के.आर. पाटील यांच्यापासून तर आजच्या क्षणापर्यंत जे आमदार झाले त्यांनी खालच्या पातळीचं राजकारण कधीच केलं नाही. पण या 1.5-2-1 वर्षामध्ये मी पाहतो आहे की पातळी सोडून काय काय माझ्याबद्दल बोलतायत, मी ॲक्सेप्ट करतो. मला आनंद आहे की माझ्यावर अशा पद्धतीच्या टीका होतात. मी कसं आहे पुऱ्या मतदारसंघाला माहिती आहे, जनतेलाही माहिती आहे. आणि माझ्या आई वडिलांचे माझ्यावर संस्कार आहेत. माझ्या आई वडिलांनी एकच शिकवलेलं आहे, गोरगरिबांच्या तोंडातला घास आयुष्यातही हिरावून घेता कामा नये. आई वडिलांचे संस्कार असतात. आणि त्यामुळे मला खूप ऑपॉर्च्युनिटी होत्या. जिगाव प्रकल्प असेल, हे असेल, ते असेल, कोट्यावधी रुपये कमावू शकलो असतो. पण प्रत्येक शेतकऱ्याने, एकाही शेतकऱ्यानं म्हणा की आमदार कुठेनी 1 रुपया सुद्धा कोट्यावधी रुपये आणून दिला, 1 रुपया सध्या त्याचा दागिनदार आहे. मग पीक विमा काय घेऊन बसले तुम्ही? गोरगरिबांच्या तोंडातला घास खाणारा हा श्रीराम कुटे गुरुजींचा पोरगा नाही, एवढं ध्यानात ठेवायचं. आणि म्हणून आपण विश्वासानं काम करतो, इमानदारीने काम करतो, प्रामाणिकतेनं काम करतो. त्यामुळे कोणालाही उत्तर देण्याची गरजच नाही. उत्तरदायित्व कोणासोबत लागतं? जनतेसोबत. आणि जनतेला माहिती आहे त्यांचा आमदार कसा आहे आणि काय आहे. त्यामुळे फालतू लोकांना उत्तर देण्याचा मला आवश्यकता वाटत नाही. आणि कोणत्याही कार्यकर्त्यांनी त्यावर जाऊ सुद्धा नाही. या इलेक्शनमध्ये सकारात्मक आणि जे जे कामं आपण केले, जे शासन देते आहे, महाराष्ट्र शासन आहे, केंद्र शासन आहे, या सगळ्यांच्या योजना, सगळे आपले कामं पॉझिटिव्हली मांडा. जनता आपल्या सोबत आहे, कुठेही आपल्याला संभ्रमित होण्याचं कारण नाही. एक तर घटना भाऊ, आता शेवटचं एक घटना सांगतो आणि थांबवतो, वेळ खूप झाला. म्हणजे आता काय चालू आहे आणि कोणत्या लेवलवर जात आहेत. म्हणून मी कार्यकर्त्यांनी सांगितलं, जाऊ द्या, काळजीच नका करू. कार्यकर्ते कधी कधी खूप उत्तेजित होतात, कारण मला खूप शिव्या देऊन आल्या आजकाल. आणि ठराविक आहेत, मोजकेच लोक आहेत, पण काय काय घाणघाण लिहितात हे मलाही माहिती आहे. त्यामुळे काही विचलित होऊ नका. कोणाला काही आपल्याला काही भांडण करायचं नाही, कोणाला शिव्या द्यायच्या नाही. पण काय झालं, एक विषय असा झाला आकाश, की एक आपला कार्यकर्ता आहे, म्हणजे किती किती खालच्या स्तरावर काय षड्यंत्र चालू आहेत. म्हणून तुमच्या माहितीसाठी असा म्हणून सांगतो, म्हणून माहिती नाही. एका फेसबुकवर पाहिलं मी, मला दाखवलं कोणातरी की बाबा तुमचा फोटो आणि सूरज पुरी नावाचा आपला कार्यकर्ता, या दोघांचे फोटो पाहिले, हे दाखवले. आणि त्या सूरज पुरीनं बाबा एक फेक अकाउंट काढलं, कोणी प्रशांत भाऊ, आणि एक अजून काढलं कोणता पाटील रे बाबा, शांताराम पाटील, असे 2 अकाउंट. आणि त्या 2 अकाउंटवरून मला शिव्या देणं चालू, एकदम घाणघाण, एकदम घाणघाण शिव्या. आणि तो दोन्ही अकाउंट सूरजपुरीनंच काढले आपल्या कार्यकर्त्यांना. कोणी काढले? आपल्याच कार्यकर्त्यांना फेक अकाउंट काढलं आणि त्याच्यावरूनच मला शिव्या देणं चालू.
मी त्याला बोलावलं, बाबा असं काय प्रकार आहे हा? जेव्हा मी ते IP ॲड्रेस सगळे पाहिलं तर तो सापडला आपलाच कार्यकर्ता. त्यामागचं खूप मोठं गणित आहे. त्यामध्ये शिव्या देणं चालू, मग काही PA काही कार्यकर्त्यांचं नाव घेणं चालू, हे केलं नाही, तुम्ही बोलत नाही, हरामखोर आहेत आणि येऊ ती वगैरे वगैरे खूप चालू केलं. मग मी पाहिलं काय नावं आहेत, कोणते नावं टाकले, लक्षातच आलं. मग मी त्याला बोलावलं, म्हटलं हे तू का केलं? तर म्हणे मला चीड आली की काही लोकांनी अजून फेक अकाउंट काढले दुसऱ्यांनी, त्यांची तपासणी आपण करणार बी नाही. त्या फेक अकाउंट मलाही माहिती आहेत कोणाकोणाचे आहेत, विरोधी पक्षातले, ते मला माहिती आहे. पण त्यांनी जेवढं लिहायचं तेवढं लिहावं, जितकं घाण लिहायचं तेवढं, काही फरक नाही पडत, कारण मी विचलित होतच नाही. पण यांनी का काढलं? मी याला विचारलं. म्हणे भाऊ आपल्यातले कार्यकर्ते म्हणजे मेन लोक आहेत, सगळेच कामं ते तुम्ही त्याचे करता आणि ते लोक उत्तरच देत नाही, म्हणून त्याला चीड आली पाहिजे आणि त्यांनी त्या दुसऱ्या लोकांना उत्तरं दिले पाहिजे, म्हणून मी ते फेक अकाउंट काढलं की कमीत कमी हे उत्तेजित होतील आणि उत्तेजित झाल्यानंतर त्यांना शिव्या देतील आणि तुमची बाजू घेतील. मी त्याला 2-4 फटके दिले काल. म्हणजे याची आवश्यकता काय होती? याची आवश्यकता काय होती? नाही म्हणे आपल्या कार्यकर्ता उत्तर देत नाही. म्हटलं मीच सांगत असतो कार्यकर्त्याला की घाण भाषेमध्ये कोणीही उत्तर देऊ नये, हे मीच सांगतो. तुला काय? नाही म्हणे माझी जीवार येते, चीड येते मला अशा तुमच्याबद्दल ऐकल्यानं. म्हणजे आता हे तर नवीनच प्रकार झाला, नवीनच प्रकार झाला की नाही. आणि मग एका सुरू झालं की बाबा कुठे साहेबांचे कार्यकर्ते त्यांना शिव्या देत आहेत आणि त्यांनीच फेसबुक फेक अकाउंट काढायला लागलं की मला शिव्या द्या आणि मला शिव्या दिल्या की माझी क्रेज वाढेल. अरे कोण घाणेरडे धंदे करणार आहे? माझ्याच कार्यकर्त्याला सांगून मला शिव्या द्यायला एवढा मूर्ख दिसतोय का मी? या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर कुटेनं 20 वर्षामध्ये एकाही भाषणामध्ये कोणाला अपशब्द वापरला नाही, एकाही भाषणामध्ये कोणावर टीका केली नाही. ते घाणेरड्याशिवाय मीच माझं क्रेडिट होणार का? अरे जनता आहे, त्यांना माहिती आहे. पण या मागे तेवढंच नाही आहे, याच्या मागे खूप मोठं षड्यंत्र आहे. ते षड्यंत्र सुद्धा माहिती आहे, परंतु त्याच्यावर मी आज बोलणे इच्छित नाही. आणि म्हणून त्या कार्यकर्त्याला सूरजपुरीला बेअक्कल असल्यामुळे आज आपल्या भारतीय जनता पार्टीमधून त्याला 6 वर्षासाठी आपण निलंबित करतोय. कारण असा कार्यकर्ता लोकांना चीड आणण्यासाठी हे किती प्रेम असावं. पण या पद्धतीने शिव्या घालून प्रेम थोडी नसतं. या प्रकारचा कारभार करण्याचं काम काय आहे? आणि मग अशा कार्यकर्त्यांना पार्टीमध्ये काम करू नये अशी माझी त्याला विनंती होती. आणि मी त्याला आज पार्टीमधून आपण, कारण अशी जर झाली तर उगीच लोकांना वाव मिळतं आणि जे आपण करत नाही ते आपल्या डोक्यावर खपवलं जातं. म्हणून कार्यकर्त्यांनी सचेत राहावं, सजग राहावं. आणि एक लढाई ही मोठी लढाई आहे, ही मोठी लढाई आहे या मतदारसंघामध्ये. त्यामुळे अशा गोष्टींचा विचार करून योग्य मार्गानं, योग्य कॉमेंट्सनं, योग्य रीतीनं, योग्य दिशेनं आपण काम करावं. जनता 100% आपल्यासोबत आहे आणि मला विश्वास आहे तुमच्या भरोशावर, तुमच्या मेहनतीवर, तुमच्या निष्ठेवर की हा मतदारसंघ कोणाची ताकद जरी इथं आली आणि कोणी जरी आलं तर हा मतदारसंघ महायुतीच्या शिवाय कोणी जिंकू शकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.